हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आय एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. गाईज, आपलं आजचं जे डिस्कशन आहे खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण डिस्कशन करणार आहोत. तो टॉपिक म्हणजे इंडिया आणि बेलारसचे रिलेशन. पहिले तर माहीत असलं पाहिजे की इंडिया आणि बेलारसचे रिलेशन आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला पॉईंट आहे की त्यांचं आपल्या रिलेशन्स जे आहेत किंवा इंडिया बेलारसचे जे रिलेशन्स आहेत ते न्यूजमध्ये कशामुळे आले. तर पहिला पॉईंट आहे की त्यांचं जे इंडिपेंडन्स आहे त्याला जवळपास 27 इयर्स कंप्लीट झाले. त्यामुळं डेफिनेटली इंडियाने काय केलं असेल, कॉंग्रॅच्युलेट केलं आहे त्या कंट्रीला. त्यामुळं बेसिकली हा टॉपिक न्यूजमध्ये आला. सेकंड पॉईंट की हा टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट का आहे आणि मेन्स किंवा प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यावर क्वेश्चन्स पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याचं मागचं रिझन आहे रशिया. ओके, रशिया आणि युक्रेनचा क्रायसिस. त्या युक्रेन आणि रशियाच्या क्रायसिसमध्ये येस तुम्हाला माहिती आहे बेलारस बढ़ चढ़ के किसको हेल्प कर रहा है. येस, इट्स हेल्पिंग टू द रशिया. त्यामुळे हा कंट्री सध्या खूप जास्त न्यूजमध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे UPSCचा जो सिम्पल ट्रेंड असतो तो ज्या कंट्रीवर तुमचा कंप्लीट फोकस असेल, आता रशिया युक्रेन, तर येस तो रशिया युक्रेनवर क्वेश्चन न येता त्याच्या बॅकमध्ये किंवा त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊन क्वेश्चन पडेल. सो डेफिनेटली बेलारस वगैरे या कंट्रीजवर क्वेश्चन्स पडू शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दल डेप्थ अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. पहिला प्रॉस्पेक्टिव्ह की जर प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर बेलारस कंट्रीबद्दल आपल्याला काय माहीत असं पाहिजे, लोकेशन्स. ओके, लोकेशन्स इन द सेन्स की बेलारस कंट्रीच्या आजूबाजूला काही कंट्रीज आहेत का, लँडलॉक कंट्री आहे, येस ह्या वगैरे फॅक्ट्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे. बॉर्डरिंग कंट्रीज कोणती आहे का, लँडलॉक म्हणजे त्याला आजूबाजूनी कोणत्या वॉटर बॉडीनी बेसिकली टच नसेल केलं तर त्याला आपण लँडलॉक कंट्री म्हणतो. ओके, तर अशा फॅक्ट्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याला तिची कॅपिटलचं नाव काय, मिन्स्क. ओके, ती कॅपिटल माहीत असली पाहिजे आणि बॉर्डरिंग कंट्रीज. ओके, तर तुम्हाला माहिती की रशिया बेसिकली हेल्प करत, रशियाला बेसिकली कोण, बेलारस हेल्प करत आहे. कशासाठी, युक्रेनच्या नॉर्दर्न साईडवर. युक्रेन बघा, युक्रेनच्या नॉर्दर्न साईडला तुम्हाला बेलारस दिसत असेल. येस, तर युक्रेनच्या नॉर्दर्न साईडला अटॅक करण्यासाठी बेसिकली बेलारस काय करत आहे, रशियाला हेल्प करत आहे. ओके, म्हणजे रशियाचे जे सोल्जर्स आहेत ते कुठे डिप्लॉईड झाले, बेलारसमध्ये, आणि इथून मग इन्व्हेंजन करत आहेत युक्रेनमध्ये. सो तुम्हाला हा मॅपिंगचा पोर्शन क्लिअरली माहीत पाहिजे. आणि बेलारस कशी आहे, येस इट्स अ लँडलॉक कंट्री. लँडलॉक म्हणजे याला बेसिकली कोणतीच वॉटर बॉडी टच करत नाही. आता त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पॉईंट, थोडीशी आपण हिस्टॉरिकल प्रॉस्पेक्टिव्हमध्ये जाऊ की एक्झॅक्टली बेलारस बद्दल आपल्याला अजून काय फॅक्ट्स किंवा फिगर्स माहीत पाहिजे. ओके, आता तुम्हाला माहीत असेल USSRचं बेसिकली डिसइंटिग्रेशन झालं होतं. येस, USSRचं बेसिकली आपण म्हणू शकतो USSR पूर्ण तुटला. म्हणजे USSR मध्ये ह्या ज्या सगळ्या कंट्रीज दिसतात, ओके, त्यात पहिले कधीतरी रशियाच्या पार्ट होत्या. तर रशिया आणि ह्या बाकीच्या ज्या काही कंट्रीज आहेत त्यांचा एक ग्रुप होता, त्याला काय म्हणायचो आपण, USSR. ओके, त्यातलाच एक पार्ट होता आपण असं म्हणू शकतो. येस, त्याच्यातलाच एक पार्ट होता बेलारस. सो बेलारस पण USSRचा पार्ट होता. आणि 1991च्या टाइम पिरियड मध्ये जवळपास रशिया आणि या कंट्रीज ज्या बाकीच्या होत्या त्या काय झाल्या, स्प्लिट अप झाल्या. ओके, आणि बेलारस पण एक नवीन कंट्री म्हणून बेसिकली डेव्हलप झाली. सो हा बेसिकली सिनॅरिओ आहे. म्हणजे एक जर बघायला गेलं तर बेलारसची हिस्टॉरिक रिलेशन्स किंवा बेलारसची जी इथेंटिसिटी आहे ती बेसिकली रशियासोबत कनेक्टेड आहे. ओके, ते एका टाइम पिरियडला कधीतरी USSRचा पार्ट असल्यामुळे त्यांचे रशियन सोबत एक कनेक्शन्स म्हणू शकतो खूप चांगलं स्ट्रॉंग आहे. आता बघा, रशियासोबत ज्या पण कंट्रीज पहिले होत्या म्हणजे मोस्टली USSR टाइम पिरियडमध्ये ज्या त्यांचा पार्ट होता त्यांच्या काही पुष्कळ साऱ्या कंट्रीज सोबत रशियाचे रिलेशन्स आता चांगले नाहीये. पण आता बेलारस सोबत रशियाचे रिलेशन्स खूप जास्त चांगले आहे. अजून याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून एक तुम्हाला अजून इंटरेस्टिंग पॉईंट सांगते की बेलारस जी कंट्री आहे किंवा बेलारस आहे, बेलारस आणि रशियाला एकत्रीकरण करायचं किंवा त्यांना मर्जर करायचं असं पण काही दिवस अगोदर प्रपोजल चालू होतं. या रिगार्डिंग ते जो दोन तिथलचे पॉलिटिकल सिस्टीम्स आहे किंवा तिथलचे जे मेन लीडर आहेत त्यांच्यामध्ये डिस्कशन्स होतं की आम्ही जवळपास या दोन्ही कंट्रीला युनिफिकेशन करून 2024 पर्यंत एक कंट्री बनवू, असं पण मागे पुष्कळ टाइम पिरियडला न्यूजमध्ये आलं होतं. म्हणजे या दोघांचं युनिफिकेशन करायचं असा पण न्यूजमध्ये टॉपिक होता. ओके, हे झालं मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगितलं रिलेटेड टू द बेलारस. ओके, आता इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय रिलेशन्स असायला पाहिजे, तर तुम्हाला माहिती आहे रशिया आपली फ्रेंडली कंट्री. ओके, तर त्याच अनुषंगाने किंवा त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघायला गेलं
तर बेलारस सोबत पण आपले रिलेशन्स वेल अँड गुड आहे. तुम्हाला मला माहिती आहे की रशियासोबत आपल्या इंडियाचे किती स्ट्रॉंग रिलेशन्स आहे, तर त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण यांच्यासोबत पण रिलेशन स्टडी करतो. ओके, रिलेशन्स पण आपले त्यांच्यासोबत चांगले. हा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगितला. आता त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला अजून काय डिस्कशन्स करायचे ते आपण बघू. आता आपल्याला एक पॉईंट माहीत असला पाहिजे की कोणतं पण कंट्रीज सोबत आपण डिस्कशन्स करतोय तर आपल्याला त्याचे वेगवेगळे पॅरामीटर्स किंवा वेगवेगळ्या अँगल्सनी रिलेशन्स माहीत पाहिजे. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघू डिप्लोमॅटिक रिलेशन्स, की डिप्लोमॅटिकली आपले रिलेशन्स कसे, म्हणजे आपण कोणत्या कोणत्या फोरम्सला म्हणू किंवा कोणत्या कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूला आपण दोघं एकमेकांची हेल्प करतो. ओके, तर अजून त्याच्या व्यतिरिक्त एक इम्पॉर्टंट पॉईंट आपला राहिलेला आहे, तो लक्षात घ्या की इंडिया अशी पहिली कंट्री होती की जिनं काय केलं, बेलारसला जेव्हा इंडिपेंडेंट झाले तेव्हा रिकॉग्नाइज केलं. ओके, 1991ला जेव्हा ते बेसिकली बेलारस इंडिपेंडंट झाला तर इंडिया पहिली कंट्री होती की जिने याला काय फर्स्ट टाइम ॲक्सेप्टन्स दिलं किंवा वर्ल्ड लेवलवर याला ॲक्सेप्ट केलं. तर हा पॉईंट आपला मिस आउट व्हायला नको. हे आपण डिप्लोमॅटिक रिलेशन्समध्ये पण बघू शकतो. त्याच्या वाईज अजून आपले मिलिटरी पॉईंट ऑफ रिलेशन्स वगैरे ते पण बघू. बघा, आता एक मेजर ग्रुपिंग तुम्हाला माहिती आहे UNSCची ग्रुपिंग आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, याचा एक ग्रुप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काही मेंबर्स परमनंट असतात, काही मेंबर नॉन परमनंट. येस, UNSCच्या याच्यामध्ये तुम्हाला एवढं माहीत असेल की UNSCमध्ये येस 2 ग्रुप्स डिवाइड होतात. काही परमनंट मेंबर्स आहेत, काही नॉन परमनंट मेंबर आहे. परमनंट मेंबरमध्ये किती मेंबर आहेत, 5 मेंबर्स आहे आणि नॉन परमनंटमध्ये 10. तर हे 10 मेंबर दरवर्षी म्हणजे 2 पिरियड वर्षाच्या टाइम पिरियडमध्ये इलेक्शन्स होऊन काय होतात, त्यांची निवडणूक होते. ओके, आणि निवडणूक म्हणण्यापेक्षा ते इलेक्ट होऊन येतात आणि नेक्स्ट टाइम पिरियड परमनंट नेहमी कॉमन राहतात. तर या नॉन परमनंट सीटसाठी बेसिकली आपल्याला खूप वेळा किंवा 2020मध्ये आपल्याला आपल्या साईडनी किंवा आपल्या फेवरनी वोट केलं होतं बेलारसनी. तर तोच पॉईंट इथं दिलेला आहे की सपोर्ट केलं होतं आपल्याला बेसिकली UNSCला 2020ला जेव्हा आपण नॉन परमनंट सीटसाठी इलेक्ट झालेलो होतो तर त्यासाठी आपल्याला बेलारसनी बेसिकली सपोर्ट केला होता. ओके, त्याच्या व्यतिरिक्त मल्टीलॅटरल फोरम्स आहेत, सिक्युरिटी मीन्स न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप एक जो आहे त्या वेगवेगळ्या फोरम्समध्ये इंडियाच्या सेम आयडिओलॉजीनी बेसिकली बेलारसची आयडिओलॉजी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला माहीत पाहिजे ट्रेड अँड कॉमर्स. पहिला आपण बघितलं येस डिप्लोमॅटिक रिलेशन्स, देन व्हेरियस फोरमवर आपण कसं कसं कॉन्ट्रीब्यूट करतो. तर UNSCला आपल्याला फेवर केलं होतं हेही सांगितलं. अँड न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये पण बेसिकली इंडियाच्या आयडिओलॉजीला बेसिकली यांची आयडिओलॉजी मॅचअप करते. देन व्हॉट अबाउट ट्रेड अँड कॉमर्स. तर बघा, ट्रेड अँड कॉमर्स जर आपण बघायला गेलो तर 2019ला जो आपला ट्रेड होता तो ऑलमोस्ट किती होता, 600. ओके, जवळपास बघून चालू आपण 570. ओके, $570 मिलियन इतका तुम्हाला ट्रेड दिसेल. ओके, इंडियाचं स्पेशल गेस्चर 2015ला म्हणजे तुम्हाला दिसलं असेल की आपण त्यांना 100 मिलियन्स लाईन ऑफ क्रेडिट दिलं होतं. आपला ट्रेड किती आहे, जवळपास 570 मिलियनपर्यंत आहे. तुम्हालाही फिगर दिसत असेल तर ती खूप कमी आहे. यस, खूप सारी अपॉर्च्युनिटी आहे ती बेसिकली डेव्हलप करण्यासाठी. ओके, तर आपण काय केलं होतं, अजून याच्या व्यतिरिक्त आपण 100 मिलियनचं लाईन ऑफ क्रेडिट दिलं. आता ज्या लोकांना लाईन ऑफ क्रेडिट कन्सेप्ट माहीत नसेल बिलकुल कन्फ्यूज होऊ नका. मी तुम्हाला लाईन ऑफ क्रेडिट काय ते एक्झॅक्टली समजून सांगते. बघा, लाईन ऑफ क्रेडिट म्हणजे काय असतं, सपोज टेक एक्झाम्पल, मी लाईन ऑफ क्रेडिट जर कन्सिडर करते तर लाईन ऑफ क्रेडिट काय असेल बघा. मी आता इकडून किती 100 मिलियनचं देते म्हणजे काय, आता इंडिया लाईन ऑफ क्रेडिट कुणाला देतोय म्हणतो आपण, बेलारसला. ओके, बेलारसला इंडिया लाईन ऑफ क्रेडिट देतो. लाईन ऑफ क्रेडिट देतोय म्हणजे मॅडम काय, तर बघा 100 मिलियन इंडिया कुणाला देतोय म्हणतोय आपण, बेलारसला. ओके, 100 मिलियन आपल्याला बेलारसला द्यायचे. आता बेलारसला सध्या आपल्या किती पाहिजे, मग 50 मिलियन पाहिजे. मग 100 मिलियन इंडियाने अलोकेशन केलंय पण यांना सध्या रिसेंट गरज 50 मिलियनचीच आहे. मग ते काय करतील, 50 मिलियन घेतील, ते यूज करतील आणि त्याच्यावर जेवढा इंटरेस्ट लागेल तेवढाच पे करतील. ओके, त्याच्यावर जेवढा इंटरेस्ट वगैरे लागेल तेवढाच ते बेसिकली यूज करतील किंवा पे करतील. ओके, आणि नंतर काही टाइम पिरियड नंतर 20 मिलियन लागले, मग 20 मिलियन म्हणजे आता 50 मिलियन प्लस 20 मिलियन म्हणजे 70 मिलियन. मग त्याच्यावरच काय करतील, ती यूज करतील आणि त्याचाच इंटरेस्ट यूज करतील. ओके, इंटरेस्ट पे करतील. तर त्यालाच आपण म्हणतो लाईन ऑफ क्रेडिट. म्हणजे ज्या वाईज आपल्याला पैसे लागतील त्या वाईज यूज ती कंट्री करू शकेल. या बेसिसवर आपण त्यांना 100 मिलियन लाईन ऑफ क्रेडिट दिलं होतं. ओके, पॉईंट कळालेला आहे कशा रिगार्डिंग आहे. ओके, चला देन नेक्स्ट वन, इकॉनॉमिक सेक्टरमध्ये ग्रोथ वगैरे करण्यासाठी आपण बेसिकली लाईन ऑफ क्रेडिट त्यांना 100 मिलियनपर्यंत दिलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला माहिती असलं पाहिजे की यस
बघा इथे दिलंय मार्केट इकॉनॉमी स्टेटस कन्फर्म ऑन दी कंट्रीज एक्सपोर्टिंग गुड ॲक्सेप्टेड टू अ बेंचमार्क प्रायर स्टेटस कंट्री कन्सिडर नॉन मार्केट इकॉनॉमी. ही जी कंट्री आहे तिथलचं जे बेसिक वर्किंग आहे किंवा बेसिक इकॉनॉमी आहे ही नॉन मार्केट इकॉनॉमी म्हणल्या जाते. आता तुम्हाला याच्याही मागं एक रिझन सांगते की तुम्ही जर बेलारसचा ट्रेड बघितला तर मोस्ट ऑफ द बेलारसचा जो ट्रेड आहे तो मोस्टली कोणत्या कंट्रीसोबत असेल. यू आर बिंग करेक्ट. येस, तुमचं आन्सर बरोबरच असेल कारण हा त्यांचा जवळपास 50% 45 ते 50%च्या आसपासचे ते फक्त एकाच कंट्रीसोबत करत आहे. कोणत्या? ते म्हणजे रशिया. ओके, त्यांना डायव्हर्सिफाय करण्याची ट्रेड खूप जास्त जरूरी होते कारण ते एकाच कंट्रीवर निर्भर असल्यासारखं आपल्याला दिसतो. ओके, म्हणून त्यांना मोस्टली काय म्हणतात की नॉन मार्केट इकॉनॉमी अशा प्रकारे म्हणण्यात येत आहे. ओके, देन नेक्स्ट वन बेलारिसियन बिझनेसमॅन वगैरे जे आहेत त्यांना एनकरेज करण्यात आलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही अजून आपला ट्रेड रिलेशन्स किंवा आपल्याला जी इम्प्रूव्हमेंट आहे रिलेशन्स ते करण्यासाठी तुम्ही इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्याच्यासाठी त्यांना एक इनिशिएटिव्हसाठी पण प्रमोट करण्यात आलं. त्या इनिशिएटिव्हचं नाव काय आहे? येस, मेक इन इंडिया. त्याच्या व्यतिरिक्त इंडियाचे एक्सपोर्ट जे बेलारसला आहे त्याच्यात काय काय एक्सपोर्ट करतात बेसिकली तर बघा तुम्हाला माहिती असेल फार्मास्युटिकल प्रॉडक्ट आहे, नॉन रिटेल फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स वगैरे वगैरे. देन त्याच्या व्यतिरिक्त सी फूड आहे ते बेसिकली इंडिया एक्सपोर्ट करतो त्यांना. देन पार्ट ऑफ ॲक्सेसरीज कार्ड्स वगैरेचे जे पार्ट्स आहेत ते एक्सपोर्ट करतो. काही ॲग्रिकल्चर कमोडिटीज आहेत त्या एक्सपोर्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त मायनिंग सेक्टर हॅज बीन डेव्हलप ओव्हर द पास्ट फ्यू इयर. तर कॉपरेशन्स पण आपण मायनिंग सेक्टरमध्ये पण खूप जास्त चांगले कॉपरेशन्स केलेले आहे. आणि पॉवर फॅसिलिटीज इन अ बेलारस फॉर द एनर्जी जनरेशन अँड ट्रान्समिशन. तर आपण त्यांना बेसिकली एक म्हणू शकतो की या कंट्रीज जवळ टेक्नॉलॉजी किंवा तेवढं जर डेव्हलप नसेल तर आपण त्यांना काही आपल्या न्यू आयडियाज वगैरे आहेत त्याच्या थ्रू पण आपण काय करतो इंडिया बेसिकली पार्टिसिपेटिंग इन द रिकन्स्ट्रक्शन ऑफ पॉवर फॅसिलिटी रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी बेलारसला हेल्प करत आहे इन एनर्जी जनरेशन अँड ट्रान्समिशन. ओके, क्लिअर आहे. आतापर्यंत आपण काय काय डिस्कस केला? पहिला पॉईंट आपण डिस्कस केला डिप्लोमॅटिक रिलेशन्स. त्याच्या व्यतिरिक्त आपण ग्रुपिंगमध्ये बघितलं, फोरम्समध्ये कसं पार्टिसिपेट. देन आपण इकॉनॉमिकल रिलेशन्स बघितले आणि आपण काय काय एक्सपोर्ट करतो ते बघितलं. आता बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे इंडियन डायस्पोरा तर खूप जास्त इंडियन डायस्पोरा पूर्ण वर्ल्डमध्ये आपण म्हणू शकतो बेसिकली फैललेला आहे. तर त्यात तुम्ही असं पकडू शकता की बेलारसमध्ये पण आपला इंडियन डायस्पोरा तुम्हाला दिसेल. ओके, तुम्हाला माहिती आहे की आपलं रिमिटन्स वगैरे वाईज म्हणायला जाऊ किंवा रिमिटन्स वगैरे या वाईज जर आपण बघायला गेलो तर इंडियाचा रिमिटन्स कॅप्चरिंग कॅपॅसिटी किंवा इंडियाला जो रिमिटन्स मिळतो तो वन ऑफ द टॉप मोस्ट आपण आहोत. त्याच्यामध्ये पहिला रँक सध्या इंडियाचा आहे. ओके, कशाच्या कंपॅरिझन्समध्ये? येस, म्हणजे बेसिकली रिमिटन्स कॅप्चर की आपण किती रिमिटन्स बेसिकली गेन करतो त्याच्यामध्ये इंडियाचा रँक फर्स्ट आहे. आता यू आर क्वाईट सरप्रायझिंग की जो आत्ताचा रिपोर्ट आला होता त्याच्यामध्ये चायनाच्या ऐवजी त्याला मेक्सिकोने रिप्लेस केलेलं होतं. कशासाठी? येस, रिमिटन्स रिगार्डिंग. त्या दोघांमध्ये खूप जास्त फरक नाही, एकदम मायन्यूटचा फरक आहे. पण तरी पण जी चायनाची सेकंड पोझिशन आहे ती गेन कोणी केली होती? मेक्सिकोने. तर तो पण फॅक्ट आपल्याला माहीत असायला पाहिजे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आपण बघू की काय दिलं आहे. जवळपास 112 इंडियन नॅशनल्स अँड 906 इंडियन परस्युइंग द स्टडीज इन द मेडिसिन्स अँड युनिव्हर्सिटीज इन बेलारस. बघा तुम्ही जर एक आयडिया तुम्हाला थोडं वगैरे असेल तर तुम्हालाही आता माहीत झालं असेल की मोस्टली युक्रेन बेलारस या कंट्रीजमध्ये आपले पुष्कळ सारे जे स्टुडंट्स आहेत ते मेडिकल एज्युकेशनसाठी या डेस्टिनेशन प्रेफर करतात. रिझन काय ते पण तुम्हाला माहिती की रिझन बेसिकली हेच आहे. तिथं प्रेफर करण्याची ती डेस्टिनेशन त्याच्या मागं रिझन हे आहे की बेसिकली त्या कंट्रीजमध्ये जी कॉस्ट आहे किंवा मेडिकल एज्युकेशनची जी कॉस्ट आहे ती कम्पेअर टू इंडिया कमी आहे. ओके, त्यामुळं बेसिकली इंडियन डायस्पोरा यामुळे तुम्हाला तिथं दिसेल. याच्या व्यतिरिक्त इंडियाचं जे कल्चर आहे, ओके, इंडियन कल्चर झालं, डान्स, योगा वगैरे या पण गोष्टी बेलारसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. याच्या व्यतिरिक्त यंग बेलारिसियन अल्सो कीन इंटरेस्ट इन हिंदी लँग्वेजमध्ये पण हिंदी लँग्वेज किंवा डान्स फॉर्म यामध्ये पण ते इंटरेस्ट घेतात. बघा या जे पॉईंट्स असतात इट्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इन द पॉईंट ऑफ व्ह्यू की आपली कल्चरल कनेक्टिव्हिटी. कारण एक पॉईंट असतो बघा की पब्लिक म्हणजे जी पॉलिटिकल ऑथॉरिटी टू पॉलिटिकल ऑथॉरिटी किंवा कंट्री टू कंट्री रिलेशन्स असणे एक वेगळी गोष्ट आहे आणि पीपल टू पीपल रिलेशन्स ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट मॅटर करते. आता तुम्हाला माहिती असेल की अफगाणिस्तानचा जर तुम्ही पॉईंट बघसाल तर आपण तिथं येस पीपल टू पीपल कनेक्ट आहोत. आता भलेही आपण तालिबानला सपोर्ट करत नाही हो बट स्टील तुम्हाला माहिती आहे की आपली जी एड आहे किंवा आपली जी मदत आहे ती कंटिन्युअसली अफगाणिस्तानला आपण पोहोचवत आहोत. तर त्यासाठी तुम्हाला एक पॉईंट
माहीत पाहिजे की कोणत्या पण कंट्रीसोबत जर तुम्हाला रिलेशन्स बिल्डअप करायचे तर पीपल टू पीपल रिलेशन्स खूप जास्त टाईट वेनी आपण काय असलो पाहिजे, कनेक्ट असलो पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त आपण हा एक ॲग्रीमेंट आहे बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप ॲग्रीमेंट. त्यामध्ये पण आपण बेसिकली दोघं कॉम्प्रिहेन्सिव्ह वेनी पार्टनरशिप करत आहोत. तर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ओके, फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन, इंटर गव्हर्नमेंटल कमिशन, जॉईंट कमिशन्स, हे वेगवेगळे फोरम्स किंवा रिजनल आपण ऑफिसेस खोलले की याच्या थ्रू आपण बेसिकली काय करू शकलो पाहिजे, पार्टनरशिप करू शकलो पाहिजे. याच्या व्यतिरिक्त टुरिझम असेल, ॲग्रिकल्चर असेल, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण बेसिकली पार्टनरशिप करत आहोत. ओके, याच्या व्यतिरिक्त काय की आपल्याला वे फॉरवर्डमध्ये जर आपल्याला कन्सिडर करायचे आहेत आपण काय काय पॉईंट्स इथं कन्क्लूड करू शकतो. तर पहिला पॉईंट बघा, पहिल्या पॉईंटमध्ये काय दिले, ग्रॅज्युअल शिफ्ट ऑफ ग्लोबल जिओपॉलिटिकल अँड जिओ इकॉनॉमिकल काउंटर इन एशिया मेक्स इंडिया बेलारस कॉपरेशन सिग्निफिकंट. म्हणजे बघा की सध्या जिओपॉलिटिकल रिलेशन्स बघायला जा, जिओ इकॉनॉमिक, हे दोन्ही पण रिलेशन चेंज होत आहे. बघा जिओ इकॉनॉमिक रिलेशन इज अ पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रेड. ओके, ट्रेड रिलेशन्सवर तुमचे रिलेशन्स बिल्डअप होत आहे. आणि जिओपॉलिटिकल इन द सेन्स की तुम्ही आता कोणत्या कंट्रीला फेवर करताय. बघा आता थोडं जरी आपण बघायला गेलो पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आपला जर प्रॉपर अभ्यास असेल 4-5 वर्षाचा तर आपल्याला एक गोष्ट कळाली असेल, 4-5 वर्षाचा नसला तरी चालेल, आता तर 2-3 महिन्याचा जरी व्यवस्थित आपण रिलेशन जर स्टडी करत आहोत युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये बाकीच्या कंट्रीजच्या, त्याच्याहून पण आपला एक प्रॉस्पेक्टिव्ह डेव्हलप होऊ शकतो. बघा इंडियाचा प्रॉस्पेक्टिव्ह खूप नाही पण थोडा तरी टिल्टेड टू रशिया आहे. कारण रशियाबद्दल जर बघायला गेलो तर आपण कोणत्याच अशा फोरममध्ये किंवा मल्टीलॅटरल फोरममध्ये रशियाला अपोज केलेला नाही. त्यावरून आपला स्टान्स एकदम क्लिअर दिसतोय की आपण कोणत्याच कंट्रीला किंवा कोणत्या युक्रेन असो किंवा रशिया असो कोणत्याच कंट्रीला बेसिकली आपण त्या बाजूने टिल्टेड होऊन बघत नाही. आपला स्टँड हा कम्प्लिटली न्यूट्रल आहे. आपण वेस्टर्नचं प्रेशर पण हँडल करतो आहोत. वेस्टर्नचं प्रेशर असताना आपली जी पॉलिसी आहे किंवा आपली जी काउंटर अटॅक आहे हे कम्प्लिटली कशाच्या बेसवर आहे, आपल्या इंडिव्हिज्युअल पॉलिसीज आपण डिसाईड करतो. ओके, तुम्हाला माहिती असेल आता काटचा एक USA ॲक्ट आहे, त्याच्याबद्दल पण आपण व्हिडिओमध्ये एखाद्या डिस्कशन करू. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यामध्ये पण जो USA होता त्यांनी काटचा ॲक्ट जो आहे तो इंडियावर तो लागला असता, तो लागला गेला नाही आहे. हा पण फॅक्ट आपल्याला ही गोष्ट साबित करून देतोय की मग या गोष्टीवर कन्क्लूड करतो आहे की बेसिकली आपल्या ज्या फॉरेन पॉलिसी या कम्प्लिटली कशा आहे, न्यूट्रल आहे. आपल्याबद्दल जेव्हा पण आपला पॉईंट येतो किंवा आपले रिलेशन्स येतात कोणत्या कंट्रीसोबत, इंडियाचे सपोज टेक एक्झाम्पल USA जेव्हा इंडियाला बघायला जातो तेव्हा त्यांचे जे एक्सटर्नल किंवा त्यांचे जे एक्सटर्नल रिलेशन्स असतील बाकीच्या कंट्रीसोबत त्याच्या वेगळ्या दृष्टिकोनातून तो इंडियासोबत डील करतो. ओके, ती आपली एक फॉरेन पॉवर किंवा फॉरेन तुम्हाला पॉवर किंवा फॉरेन बेसिकली पॉलिसीज तुम्हाला दिसायला स्टार्ट झालेल्या असतील. ओके, तर हा पॉईंट आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट आहे की आपले जे रिलेशन्स आहेत ते एशियामध्ये एक काहीतरी सिग्निफिकंट किंवा वायडर चेंज इथं घडून आणू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आपण सांगू शकतो की जर तुम्ही बेलारस बघायला गेले तर इथं बेसिकली इंडियन फार्मा प्रॉडक्ट्स पुष्कळ जातात. तर हा एक डोअर स्टेप राहू शकतो. इथं जाऊन तुम्ही वेगवेगळ्या कंपनीज वगैरे इस्टॅब्लिश करू शकता किंवा अदर वेजनी किंवा तुम्ही बेसिकली एक्सपोर्ट डेस्टिनेशन्स म्हणून तिथे काय करू शकता, फार्मा प्रॉडक्ट्स बेसिकली एक्सपोर्ट करू शकता. याच्या व्यतिरिक्त काय दिलंय, diversified geographical sub-regions and India could become one of such a pillars of South Asia. जर बेलारसला जर बेसिकली एशियासोबत रिलेशन्स बिल्डअप करायचे आहेत, एक इम्पॉर्टंट कंट्री किंवा साऊथ एशियामध्ये रिलेशन्स बिल्डअप करायचे आहेत, इथे इम्पॉर्टंट कंट्री कोणता राहील, नो डाऊट इट्स विल बी इंडिया. इथं कोणता कंट्री राहील, तो इंडिया राहील. ओके, याच्या व्यतिरिक्त आपण काय सांगू शकतो, द पोटेन्शियल ऑफ मिलिटरी अँड टेक्निकल कॉपरेशन. मिलिटरी आणि टेक्निकल कॉपरेशन्समध्ये पण आपण वर्क करू शकतो. तुम्हाला मी आत्ताच एक पॉईंट सांगितला होता की 2024 पर्यंत युनिफिकेशनचा पण एक पॉईंट येऊ शकतो. सो आपण दोघं आतापासून जर कॉपरेशन राहिलो, इन केस जर पुढं काही असं युनिफिकेशन्स वगैरे झालं तर डेफिनेटली आपले रिलेशन्स ऑलरेडी बिल्डअप झालेले राहतील. आपले तर ऑलरेडी रशियासोबत रिलेशन्स आहे आणि जर इन केस बेलारसचं त्यांच्यासोबत युनिफिकेशन झालं तर तो पण ॲक्च्युअल आपण बघू शकतो की आपले रिलेशन्स ऑलरेडी त्यांच्यासोबत चांगले असते, तर तिथे पण आपल्याला एक बेनिफिट मिळू शकतो. ओके, आणि आयुर्वेदा, योगा ऑलरेडी सांगितलं की त्यांच्या यूथमध्ये किंवा त्या बेलारसमधले जे यूथ आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी इंडियन डान्स, हिंदी वगैरे याच्याबद्दल पुष्कळ साऱ्या एक बेसिकली इंटरेस्ट आहे. तर त्या इंटरेस्टचा आपण अजून चांगल्या प्रकारे प्रमोट करू शकतो. तर अशा प्रकारे आपण वे फॉरवर्ड सोल्युशन्समध्ये वेगवेगळ्या पॉईंट थ्रू आपण मेन्शन्स करू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला
काय वाटतं इंडिया बेलारस रिलेशन्सबद्दल ते पण तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शन्समध्ये मेन्शन करू शकता. बघा हा जो टॉपिक आहे हा तर आपला नॉर्मल प्रॉस्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेच, पण जर कुणी इंटरेस्टेड असेल डेफिनेटली पॉलिटिकल सायन्स IR या ऑप्शनसाठी तर डेफिनेटली त्यांच्यासाठी पण हे जे रिलेशन्स आहेत तो टॉपिक डेफिनेटली मॅटर्स करेल. ओके, तर अशा वाईज आपण अजून एखादा न्यू व्हिडिओसोबत आपण बेसिकली डिस्कशन्स करूया. थँक्यू गाईज.